अनुदानाला स्वतःची पाठ फुटून आम्ही लढतोय, कारण की अनेक शूरवीरांचा इतिहास आपल्याला माहीत आहे की मुठभर मावळ्यांना घेऊन आणि थोड्या सैनिकांना घेऊन सुद्धा अनेक युद्ध आतापर्यंत जिंकलेले आहेत, बरोबर आहे. परंतु हार मानायची नसते, म्हणजे आपल्या रक्तातच हार नाही आहे. आपण मावळे आहोत, एवढे भाषा पण आपण मावळे आहोत. तुम्हाला माहीत आहे की याच्या अगोदर अनेक आंदोलन आपण केलेले आहेत आणि हे मैदान आपल्या पाचवीलाच पुजलेलं आहे, ते सोडतच नाही आपल्याला मैदान. याच्या अगोदर पाठपुरावा सुद्धा भरपूर केलेले आहे आणि म्हणून आणि आपले आदरणीय ज्ञानेश्वर मात्रे सर आणि अनेक त्यांच्यासोबत काही आमदार यांनी सुद्धा काल त्यांची ठोस भूमिका घेऊन विधान भवनाच्या पायऱ्यावर बसलेत आणि आंदोलन केलं. मीडियावर सगळी बातमी पोहोचली. त्यानंतर आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांच्या कार्यकाळात GR काढलेला आहे, तो माणूस त्यांनी सुद्धा त्यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली आणि काल आपले शिक्षण मंत्री यांची पण भेट झाली. म्हणजे भेटीभेटीचं सत्र संपलं. सर्वांना विषय हा माहीत आहे आणि 14 ऑक्टोबरला GR काढून सुद्धा 7-8 महिने उलटून सुद्धा आपल्याला आपल्या पदरात निधीची तरतूद नाही आहे. आणि जसा 3 मार्चला ज्यावेळेस पुरवणी सादर झाल्या असं वाटलं होतं की या GRनुसार आपल्याला निधी तरतूद होईल त्या GRमध्ये, त्या पुरवणीमध्ये, परंतु तसं झालं नाही. अक्षरशः हजारो शिक्षकांची घोर निराशा झाली आणि असेच आपले बंधू या पुरवणीमध्ये आपली निधी मंजूर न झाल्यामुळे त्यांना हाय प्रेशर झालं आणि त्याच्यानंतर त्यांना डायरेक्ट अटॅकच झाला, म्हणजे ते मृत्युमुखी पडले. या अगोदरही असे प्रकरण घडलेले आहेत आणि अजूनही किती घडतील काही सांगता येत नाही या प्रेशरमुळे. म्हणून आता करायचं काय? मग आता त्यांनी नाही म्हटलं तर मग आता हातावर हात धरून बसायचं का? कारण की लढणे, संघर्ष करणे हे आपल्या रक्तातच आहे. मग हातावर हात धरून बसायचं का? नाहीच म्हणतात ते. आतापर्यंत कोणती गोष्ट आपल्याला सहजासहजी दिलेली आहे? कोणती गोष्ट आतापर्यंत, कोणतं अनुदान, कोणता टप्पा आपल्याला आतापर्यंत सहज मिळालेला आहे? कोणताच मिळालेला नाही आहे. म्हणून जे काही मिळालं आपल्याला ते संघर्षातूनच मिळालेलं आहे आणि जे काही मिळणार आहे ते संघर्षातूनच मिळणार आहे. म्हणून हार मानायची नाही, लढेंगे जितेंगे, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत. आणि आपण मावळे आहेत, म्हणून आपली एकच मागणी आहे की जर तुम्ही पुरवणीमध्ये आमची तरतूद करत नसाल तर तुम्हाला तो अधिकार आहे, तुम्ही आमचे पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि तुमच्याच काळातला हा निर्णय झालेला आहे. आणि त्या तरतूद न केल्यामुळे हजारो शिक्षकांची फसवणूक झालेली आहे. आणि आज तर आमच्या महिला भगिनींनी आज जागतिक महिला दिन अख्ख्या जगामध्ये साजरा होतोय, पण तरी सुद्धा आमच्या महिला भगिनींनी हा महिला दिन साजरा केला नाही. काय म्हणून साजरा करायचा? जर आत्मसन्मान, मान आणि जे आम्ही पगार ज्यासाठी आम्ही धावपळ करतो आणि आमच्या हक्काचा आम्हाला मिळत नसेल तर आम्ही काय आमचा मान सन्मान करायचा? समाजामध्येच मान सन्मान नाही आहे आम्हाला, काय म्हणून साजरा करायचा? म्हणून त्यांचा आक्रोश आज आवरला नाही आणि म्हणून त्यांनी आज स्वतःच्याच तोंडाला काळं फासून घेतलेलं आहे. एवढा आज महिला दिन असताना सुद्धा हे फार निषेधार्थ बाब आहे. म्हणून आपली अपेक्षा एवढीच आहे की येणाऱ्या बजेटमध्ये 10 तारखेच्या बजेटमध्ये या सरकारने आपला टप्पा अनुदानाचा वाढीव टप्पा 1 जून 2024 पासूनच द्यावा, हीच कळकळीची विनंती आहे. आता अंत पाहू नका आणि येणाऱ्या बजेटमध्ये आमचा निधी करून द्या. हजारो शिक्षकांचे आणि हजारो शिक्षकांच्या आईवडिलांचे तुम्हाला आशीर्वाद मिळतील. आज काही शिक्षक रिटायरमेंट झालेले आहेत, आज काही शिक्षक रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर आहेत. आज महिला भगिनी त्या तुटपुंच्या पगारावर कसे दिवस काढतील? छोटे छोटे लेकरं आहेत. आज काही महिला भगिनींचे आणि काही पुरुषांचे लग्न झाले, काहींचे लग्न होत नाहीत आणि असं असून सुद्धा आजही काही महिला भगिनींचे पोरी सुद्धा लग्नाला आलेले आहेत, तरी सुद्धा टप्पा अनुदान चालू आहे. तरी 100% कोणीच नाही. तर एवढीच विनंती आहे की जो तुम्ही शासन निर्णय काढला तो तरी त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा आणि येणाऱ्या बजेटमध्ये आम्हाला हक्काचा पगार द्या. अनेक हजारो कुटुंबांचे तुम्हाला आशीर्वाद मिळतील आणि अपेक्षा करूया या सरकारकडून, या पालकांकडून अपेक्षा करूया
की हे सरकार नक्कीच आपल्याला न्याय देईल या भूमिकेत आपण एक अपेक्षा करूया. अन्यथा खूप तळतळाट या शिक्षकांचा लागणार, खूप तळतळाट. कारण की निर्णय काढून फसवणूक झालेली आहे. तरतूद करा आणि हजारो शिक्षक तुमच्या सोबत होते आणि अजूनही आहेत आणि पुढे राहतील. फक्त GRची अंमलबजावणी करून येणाऱ्या बजेटमध्ये आमचा निधी हक्काचा आम्हाला द्या आणि आम्ही तुमच्या